मित्रांनो नमस्कार. समरी रीड्स चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जादुई पुस्तकाच्या जगात डुबकी मारणार आहोत जे तुमच्या संवाद कौशल्यांना एवढं धार देईल की तुम्ही कोणाशीही बोलताना आत्मविश्वासानं उभे राहाल. या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू टॉक टू एनीवन आणि याच्या लेखिका आहेत लेईल लोंडेस. हे पुस्तक म्हणजे नुसत्या गप्पा मारण्याबद्दल नाहीये बरं का, तर हे तुम्हाला शिकवतं की लोकांशी सखोल नाती कशी निर्माण करायची, पहिल्या भेटीतच समोरच्यावर तुमची जबरदस्त छाप कशी पाडायची आणि प्रत्येक संवादात तुम्ही आत्मविश्वासाने कसे राहायचे. आहे की नाही कमाल? चला तर मग या इंटरेस्टिंग जर्नीला सुरुवात करूया. संवादाचं महत्त्व नक्की काय आहे? आता तुम्हाला वाटेल, अहो संवादाचं महत्त्व काय नवीन सांगताय? पण मित्रांनो, खरं सांगू, लई लोंडेस म्हणतात की आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता, शिक्षण किंवा दिसणं किती महत्त्वाचं आहे, त्याहून कैक पटीने जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण लोकांशी कसं बोलतो, त्यांच्याशी कसं वागतो. प्रभावी संवाद साधून तुम्ही आयुष्यात अक्षरशः काहीही मिळवू शकता. हे पुस्तक आपल्याला 92 वेगवेगळ्या ट्रिक्स शिकवतं, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या सोशल स्किल्समध्ये जबरदस्त सुधारणा करू शकता. यातल्याच काही निवडक पण खूप महत्त्वाच्या ट्रिक्स आपण इथे बघणार आहोत. या ट्रिक्स 5 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेल्या आहेत. चला एक एक करून या जबरदस्त ट्रिक्स उलगडूया. भाग 1. पहिली छाप पाडण्याची कला. द आर्ट ऑफ मेकिंग अ ग्रेट फर्स्ट इम्प्रेशन. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला समोरच्या व्यक्तीवर तुमची छाप पाडायला फक्त 10 सेकंद मिळतात. विश्वास बसत नाहीये का? पण हे खरं आहे. आपली बॉडी लँग्वेज, आपले हावभाव आणि आपण कसे दिसतो यातूनच खूप काही बोललं जातं असं लेखिका म्हणतात. फ्लडिंग स्माईल. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे फ्लडिंग स्माईल. आता तुम्ही म्हणाल, अहो हसण्यात काय एवढं? पण मित्रांनो, इथेच खरी गंमत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा लगेच तोंड भरून हसू नका. 1-2 सेकंद त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या, त्यांना नीट ओळखा, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग हळूहळू एक उबदार आणि खरी स्माईल द्या, जी तुमच्या डोळ्यातही दिसेल. ही स्लो स्माईल लोकांना पटवून देते की तुमचं हसू फक्त त्यांच्यासाठी आहे आणि ते मनापासून आहे. बघा किती सोपं आहे. स्टिकी आईज. लोकांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात बघा, पण त्यांना अवघडल्यासारखं वाटणार नाही याची काळजी घ्या. डोळ्यांशी संपर्क ठेवल्याने तुम्ही समोरच्या व्यक्तीला महत्त्व देत आहात हे दिसतं आणि त्यांना विशेष वाटतं. जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असता तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीकडे लक्षपूर्वक बघा आणि जेव्हा तो बोलून थांबेल तेव्हा ज्या व्यक्तीला तुम्हाला खास वाटवून द्यायचंय तिच्याकडे थोडा वेळ अधिक बघा. यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही त्यांना खरोखरीच महत्त्व देत आहात. एपॉक्झी आईज. या तंत्रात तुम्ही बोलत नसतानाही समोरच्या व्यक्तीकडे लक्षपूर्वक बघता. यामुळे त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्या बोलण्यात पूर्णपणे गुंतलेले आहात आणि त्यांना खूप महत्त्व देत आहात. समोरच्याला तुमच्याकडून मिळणारा हा अटेन्शन त्यांना खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्यांना तुमच्यासोबत बोलायला आवडेल. उत्तम बॉडी लँग्वेज. तुमची बॉडी लँग्वेज आत्मविश्वासाने भरलेली असावी. खांदे मागे आणि डोकं वर ठेवा. हात बांधून उभं राहू नका. समोरच्या व्यक्तीकडे आपलं पूर्ण शरीर फिरवून उभे राहा. यामुळे तुम्ही खुले आहात आणि संवाद साधायला उत्सुक आहात. तुमची बॉडी लँग्वेजच तुमच्या आत्मविश्वासाची पहिली ओळख करून देते. भाग 2. हॅलो नंतर काय बोलावं. पहिल्या भेटीत आपली बोलण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते. हे आपण पाहिलं. आता हॅलो झाल्यावर काय बोलावं. छोटे संवाद अनेकांना भीतीदायक वाटू शकतात, पण ते आत्मविश्वासाने बोलण्याची गुरुकिल्ली आहे. काय बोलावं, कसं बोलावं हे प्रश्न आपल्याला पडतातच ना. चला याची उत्तरे शोधूया. एक्सक्यूज मी, आय कुडंट हेल्प ओव्हर हिअरिंग. जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल आणि तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलणं सुरू करायचं असेल तेव्हा त्यांची कोणती तरी गोष्ट ऐकल्याचं नाटक करा, जोपर्यंत ती खाजगी नसेल. उदाहरणार्थ, माफ करा पण तुम्ही आता त्या सिनेमाबद्दल बोलत होता, मी तो पाहिलाय आणि मला तो खूप आवडलाय. यामुळे तुम्हाला संवादात सहजपणे प्रवेश मिळवता येतो. समोरच्याला वाटेल की तुम्ही नकळत ऐकलं आणि तुम्ही सहजपणे त्यांच्या बोलण्यात सामील झालात. आहे की नाही स्मार्ट ट्रिक. स्विव्हलिंग स्पॉटलाईट. मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, लोकांना स्वतःबद्दल बोलायला खूप आवडतं. त्यामुळे संवादात स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला स्वतःबद्दल बोलण्याची संधी द्या. त्यांना प्रश्न विचारा, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल जाणून घ्या. तुम्ही फक्त ऐका आणि त्यांना बोलायला प्रोत्साहन द्या. लोक तुम्हाला खूप हुशार आणि चांगले संवाद साधणारे समजतील. कॉमन ग्राउंड शोधा. लोकांमध्ये समान गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा. समान छंद, आवडीनिवडी किंवा अनुभव यातून संवाद अधिक सोपा होतो आणि नातं लगेच जुळतं. अरे वाह, तुम्हालाही ट्रेकिंग आवडतं.
मला पण, असं काहीतरी. आणि बघा तुमचा संवाद किती पुढे जातो. प्रश्न विचारा जे मोठे उत्तरं देतील. हो किंवा नाहीमध्ये उत्तर देण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला सविस्तर बोलण्याची संधी मिळेल असे प्रश्न विचारा. यामुळे संवाद पुढे नेण्यास मदत होते आणि तुम्हाला अधिक माहिती मिळते. उदाहरणार्थ, आजचा दिवस तुमचा कसा गेला ऐवजी आजच्या दिवसातील सर्वात मजेदार गोष्ट कोणती होती. यामुळे समोरचा व्यक्ती मोकळा होऊन तुमच्याशी बोलेल. भाग 3. नातं कसे निर्माण कराल. लोकांशी नातं निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे. यात त्यांची नकळत नक्कल करणे म्हणजे मिमिक्री आणि त्यांना समजून घेणे म्हणजे इम्पथायझिंग याचा समावेश आहे. रॅपो म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत एक मजबूत कनेक्शन तयार करणं. बी अ कॉपी कॅट ऑर मिररिंग ही एक खूपच मजेदार ट्रिक आहे. समोरची व्यक्ती जसे हावभाव करते, जशी बसते किंवा बोलते त्याची नकळत म्हणजे सटली नक्कल करा. यामुळे त्यांना तुमच्यासोबत सुरक्षित आणि आरामदायक वाटतं. त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासारखेच आहात आणि तुम्ही त्यांना लगेच जवळचे वाटायला लागतात. पण हो, जास्त ओव्हर करू नका, नाहीतर लोकांना वाटेल की तुम्ही त्यांची थट्टा करताय. इकोइंग जेव्हा समोरची व्यक्ती काहीतरी म्हणते तेव्हा त्यांचे शेवटचे काही शब्द किंवा मुख्य आयडिया घेऊन त्यावर आधारित प्रश्न विचारा. उदाहरणार्थ, जर त्यांनी म्हटलं, मी नुकताच माझा छंद म्हणून ट्रेकिंग सुरू केलंय, तर तुम्ही विचारू शकता, ट्रेकिंग? अरे वाह, त्यात तुला काय आवडलं? यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत आहात आणि त्यांना महत्त्व देत आहात. इमोशनल प्रेडिक्शन समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी सहानुभूती दाखवा. यामुळे त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना समजून घेता. मला वाटतं की तुला आता खूप आनंद झाला असेल नाही का, असं काहीतरी बोलून तुम्ही त्यांना तुमच्या जवळ करू शकता. कौतुक करा, पण ते प्रामाणिक असावं हे लक्षात ठेवा मित्रांनो. लोकांचं कौतुक करा, पण ते मनापासून आणि खरं असावं लक्षात ठेवा. त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल बोला. इम्प्लाय ग्रेटनेस म्हणजे थेट कौतुक करण्याऐवजी त्यांच्या कृतीतून त्यांचं महत्त्व दर्शवा. उदाहरणार्थ, या प्रोजेक्टसाठी तू खूप मेहनत घेतली असणार हे स्पष्ट दिसते. भाग 4. ऐकून घेण्याची कला. द पॉवर ऑफ लिसनिंग. बोलण्याइतकंच कधीकधी ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं हे तुम्हाला माहितीये का? अनेकदा आपण फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतो, समजून घेण्यासाठी नाही. पण लेई लोंडेस म्हणतात की चांगलं ऐकणं हे प्रभावी संवादाचं हृदय आहे. ॲक्टिव्ह लिसनिंग. फक्त ऐकू नका, तर समोरची व्यक्ती काय म्हणते ते खरंच समजून घ्या. त्यांच्या शब्दांकडे, त्यांच्या आवाजाकडे आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्या. त्यांना पूर्णपणे बोलू द्या आणि त्यांची गोष्ट पूर्ण झाल्यावरच प्रतिक्रिया द्या. त्यांना बोलताना मध्येच अडवू नका. यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्या मताचा आदर करता. सायलन्सची शक्ती. कधीकधी बोलण्यापूर्वी थोडा पॉज घ्या. यामुळे तुमच्या शब्दांना वजन येतं आणि समोरच्या व्यक्तीलाही अधिक बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. शांत राहून तुम्ही किती गोष्टी साधू शकता हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ही ट्रिक वापरून बघाल. भाग 5. संवादात सातत्य आणि आत्मविश्वास. संवाद केवळ सुरू करून थांबत नाही, तर तो पुढे नेण्याची कला तुम्हाला शिकायला हवी. आत्मविश्वास तर प्रत्येक संवादात तुमचा साथीदार असायला हवा. स्वतःला महत्त्वाची व्यक्ती समजा. तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहात अशी कल्पना करा. यामुळे तुमची बॉडी लँग्वेज, बोलण्याची पद्धत आणि आत्मविश्वास आपोआप वाढेल. तुम्ही जसा विचार करता तसंच तुमचं व्यक्तिमत्व घडतं. करून बघा ही ट्रिक, खूप फरक जाणवेल. वाईट बातमींचे वाहक बनू नका. नेहमी सकारात्मक गोष्टींबद्दल बोला. तक्रार करणे टाळा. लोकांना सकारात्मक आणि उत्साही लोकांसोबत राहायला आवडतं. तुमच्यासोबत बोलताना लोकांना आनंद वाटायला हवा, ऊर्जा मिळायला हवी. स्क्रॅम्बल थेरपी. फक्त तुमच्या आवडीच्या गोष्टींबद्दल बोलण्याऐवजी नवीन गोष्टी करून बघा. नवीन ठिकाणी जा, नवीन लोकांना भेटा, नवीन विषय शिका. यामुळे तुमच्याकडे बोलण्यासाठी अनेक नवीन विषय असतील आणि तुम्ही कधीच बोरिंग वाटणार नाहीत. लोक तुमच्यासोबत बोलायला नेहमीच उत्सुक असतील. आता निष्कर्ष काय? तर मित्रांनो, लेई लोंडेस यांचं हाऊ टू टॉक टू एनीवन हे पुस्तक आपल्याला संवाद साधण्याची केवळ कौशल्यच नाही, तर लोकांशी खोलवर आणि अर्थपूर्ण नाती कशी निर्माण करावी हे शिकवतं. हे छोटे छोटे उपाय, ज्यात बॉडी लँग्वेज, पहिली छाप, समोरच्याला ऐकून घेणे आणि मनापासून कौतुक करणे यांचा समावेश आहे, ते आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत करतात. लक्षात ठेवा, लोक तुमच्या शब्दांना विसरू शकतात, पण तुम्ही त्यांना कसं वाटवून दिलं हे ते कधीच विसरणार नाहीत. म्हणून आजपासूनच या जबरदस्त ट्रिकचा वापर करायला सुरुवात करा आणि पहा तुमच्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडतात. तुम्हाला हा सारांश कसा वाटला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि समरी रीड्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.